महापौर तुमचा बसणार आणि बसला तर कोण असणार? नाही, आमचं बघा, महापौरची व्याख्या जी आहे नगरसेवकांच्या होईल. मध्यंतरी काही टी व्ही चॅनल्सनी चालू केलं होतं की आदित्य ठाकरे साहेबांनी महापौर व्हावं. आता एक काहींनी असं केलं होतं, पण एक प्रक्रिया असते. त्यात नगरसेवक होतो, त्यांनी विद्यार्थी चळवळीतून काम केलं. त्यानंतर त्या विद्यार्थी चळवळीनंतर आमदार, सेनेट मेंबर झाले, आमदार झाले, मंत्री झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम होणार आहेत. उद्धवजींचे त्यांच्या नेतृत्वाखाली. तर आमच्याकडे महापौरची निवडीचा अधिकार हा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा. आणि इतिहास तुम्ही बघा, सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम केलं. मग ते किशोरी पेडणेकरपासून ते महादेव देवळेपासून तुम्ही बघू शकता, सुनील प्रभूंपासून किंवा माडेश्वरांपर्यंत तुम्ही बघू शकता की ज्याचा कोणी पाठीवलय नाही, काही नाही, अशा व्यक्तिमत्वाला देण्याचं काम केलं जातं. आणि महापौर तो ते आलेल्या जे काय नगरसेवक आहेत, आता किती नगरसेवक जे त्या रेसमध्ये होते, आता ते निवडणूक लढणार आहेत की नाही लढणार आहेत हाही प्रश्न आहे. पण उद्धवजी सर्वसामान्य माणसाचाच विचार करतात. आणि शिवसेना पक्षाचा महापौर हा सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनातला व्यक्ती असेल, सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनातला असेल आणि तुमच्या मनातला असेल का? म्हणजे तो आदित्य ठाकरे असतील का? कसं आहे, हा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचाच तो अधिकार आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की आदित्यजींनी जे काय पक्षांनी निर्णय दिलेले आहेत त्याला घेऊन या सर्व नगरसेवकांची एक मूठ बांधून घेऊन विकास कामं केली. आणि म्हणून मंत्री असताना तुम्ही बघितलं असेल की महिन्याला ते सर्व नगरसेवकांना बोलून घेऊन तुमच्या वॉर्डात काय, तुमच्या वॉर्डात काय, तुमच्या वॉर्डात काय, या सर्व गोष्टी केल्या आहेत. आणि आता ही जी लोकं गेलेली आहेत, हे अर्धा काम त्यांनी केलं म्हणून तर ते टिकलेत, नाही तर त्यांना केव्हाच लोकांनी घरी बसवलं असतं. त्यामुळे ते व्हावे अशी इच्छा आहे. चला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. पुन्हा आपण नक्कीच भेटणार आहोत. कारण मला असं वाटतं की महानगरपालिका, नगर परिषदा या निवडणुका ह्या एका एपिसोडमध्ये हा विषय संपणारा नाही आहे. आणि तुमच्या बाबतीतला तर अजिबातच नाही. कारण मला असं वाटतं की आता तारीख पण पडलेली आहे, चिन्ह मिळणार का, पक्षाचं नाव, या सगळ्या गोष्टी आहेत. तर याकडे आपण कसं बघता हाही देखील, किती विश्वास आहे तुम्हाला, काय निकाल लागेल? आम्हाला तर विश्वास आहे की मेरिटवरती आमची बाजू खूप मजबूत आहे. पण एक नक्कीच आहे की ज्याला आपण म्हणतो ना की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, तसं होता कामा नये एवढीच एक मनामध्ये खंत आहे. कारण आता नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, जिल्हा परिषद म्हणजे मिनी विधानसभा, बरोबर, त्यामध्ये जर आम्ही लोकांसमोर जर ते गेलो असतो तर आम्हाला अजून बळ मिळालं असतं. आणि जी सत्तेचा विजय झाला ही जी भूमिका आमची होती, म्हणून ती खंत मनात आहेत. पण अजून आशावादी आहोत आम्ही, अजून आशा सोडलेली नाही आहे. मनातले राष्ट्रवादी, हे आशावादी तुम्ही आहात. आणि हा आशावाद तुम्ही आता शिवसेना प्रती देखील, तुमच्या पक्षाच्या प्रती देखील तुम्ही ते कशाला, राष्ट्रवादीसाठी पण तेच लागू आहे. तेही चिन्हासाठीच भांडतायत आहेत. अर्थात आणि आमची बाजू झाल्यानंतर त्याच बेसवर ते लगेच तिथं ही इम्प्लिमेंट, तो केस लॉ केस सेम आहे. अगदी अगदी. आज खरं तर खूप दिलखुलास अशा गप्पा झालेल्या आहेत आणि ह्या टू बी कंटिन्यूड आहेत असं मी आत्ताच जाहीर करते. आपण पुन्हा एक नक्की एपिसोड करू, जसं आपण मुंबईच्या इलेक्शन आणि याकडे वळू. त्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला बोलवेनच. पण आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि मला असं वाटतं अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे. मुंबईचा महापौर कोण आणि तुमच्या मनातला महापौर कोण या विषयावर देखील चर्चा झालेली आहे. तर येत्या काळामध्ये तेही आपल्याला दिसणार आहे. आज तुम्ही आलात आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता कॉफी विथ कदममध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबायची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.